अरे यार आता परत हिच्याबरोबर शॉपिंगला जायचं, 10 दुकानं फिरायला लागणार, 2 तास झाले आणि अजून हिची साडी चूजच झालेली नाहीये. अगं काय आहे, किती वेळ बघणार आहेस? म्हटलं ना चांगली दिसते घेऊन टाक, आवडली आहे ना तुला मग घे ना आता. असं तुमचं पण होतं का? पुरुषांनो, तुमची आई, बायको, बहीण, मैत्रीण ह्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाता, साडी खरेदीला जाता, तेव्हा ती प्रोसेस त्यांना खूप आवडते. तुम्ही येणं हे त्यांच्यासाठी खूप स्पेशल असतं, पण ते तुमच्यासाठी पण एन्जॉयबल झालं पाहिजे, बरोबर ना? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. प्रथामध्ये साडी खरेदीसाठी अनेक पुरुष मंडळी येतात. हे पुरुष जेव्हा येतात तेव्हा त्यांचं बिहेवियर, त्यांचं साडी बघण्याकडेचा दृष्टिकोन हे सगळं बघून मला असं वाटलं पुरुषांसाठी पण आपण एखादा व्हिडिओ केला पाहिजे. त्यांची सुद्धा साडी शॉपिंगचा एक्सपिरियन्स, त्यांची प्रोसेस ही आपण एन्जॉयबल केली पाहिजे. मला असं वाटतं कधी आपल्या पार्टनर बरोबर, मग ती तुमची आई असेल, बायको असेल, मैत्रीण असेल, तुमची बहीण असेल, तिला साडी घेताना किंवा तिच्याबरोबर साडी खरेदीला जाताना पहिला प्रश्न हा कुठली साडी घ्यायची आहे तुला, असा न विचारता कुठे जाऊया आपण साडी शॉपिंगला किंवा काय ओकेजन आहे, कुठल्या ओकेजनसाठी ती साडी बघते हे आधीच कधीतरी गप्पांमध्ये तुम्हाला जर समजलं असेल तर त्या ओकेजनप्रमाणे त्या पर्टिक्युलर स्टोअरला जाण्याचा हा सगळा प्लॅनिंग प्रोसेस सुद्धा इम्पॉर्टंट आहे. साडी शॉपिंगला गेल्यानंतर त्या शॉपमध्ये कुठली साडी घ्यायची आहे तुला, त्याच्यापेक्षा कुठले कुठले रंग तुझे झालेत, असा एखादा रंग आहे का जो तुला घ्यायचा आहे, तुझ्याकडे नाही आहे, किंवा एखाद्या ओकेजनची काही थीम आहे का, की बाबा तुला तुझ्या बहिणीकडे लग्न आहे त्याच्यासाठीची शॉपिंग करायची आहे तर काही थीम आहे का त्याची. बरं, मग पेस्टल कलर्स आहे का, ठीक आहे आपण ह्यांना विचारूया तुमच्याकडे पेस्टल साडीज आहेत का. असा थोडासा एंट्रीलाच तुमचा अप्रोच जर का कुठली साडी घेणं असा नसेल तर बेटर आहे. यामागचं रिझन मला थोडं असं वाटतं, पुरुषांचं शॉपिंग आणि सिलेक्शन हे जास्ती प्रॅक्टिकल अप्रोचचं असतं आणि बायकांसाठी ते एक इमोशनल जर्नी असते. हा स्टार्क डिफरन्स आहे. अर्थात ह्याला अपवाद आहेत. असे आमच्याकडे काही पुरुष येतात जे स्वतःच अतिशय शौकीन पद्धतीने साड्या बघतात, खूप साड्या बघतात, खूप वेळ घालवतात, मध्ये मध्ये कॉफी ब्रेक्स घेतात, गप्पा मारतात आणि स्वतःच ती प्रोसेस एन्जॉय करतात. पण जास्तीत जास्त पुरुषांची प्रोसेस अशी असते, हे 4 ऑप्शन्स आहेत, मला हा रंग छान दिसतो, मला हा रंग आवडलाय, चलो ही डन, आता कुठली घ्यायची आहे, बरं ही आवडली का, ही डन. त्यांच्या स्वतःच्या शॉपिंगचाही तोच अनुभव असतो आणि तोच अनुभव त्यांना साडी शॉपिंगमध्ये यावा असं वाटत असतं. तेवढं प्रॅक्टिकली बघता येत नाही, कारण बायकांसाठी एकतर प्रत्येक बाईकडे अनेक साड्या असतात, त्यामुळे कुठला रंग माझ्याकडे नाही आहे असाही विचार करता येत नाही. प्रत्येक साडी युनिक पद्धतीनेच अप्रोच करावी लागते. त्यामुळे तुम्हाला थोडा तुमचा प्रॅक्टिकल अप्रोच बाजूला ठेवून त्या तुमच्या स्त्री पार्टनर जी आहे तुमची, शॉपिंग जिच्याबरोबर तुम्ही करायला आलेले आहात, तिची इमोशनल जर्नीलाही महत्त्व द्या. आता हे मी जेव्हा म्हणते तेव्हा माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की कधी कधी असं होतं की एक तुमच्यासमोर 3, 4, 10 साड्या पहिल्या ठेवल्या, त्यातनं एक साडी तिने उचलली किंवा तुम्ही उचललीत की काय सुंदर रंग आहे, काय मस्त साडी आहे, ही तू घे असं मला वाटतंय, फार सुंदर दिसेल तुला. तर तिलाही ती आवडलेली असते, पण तिला असं वाटतं नाही नाही मी अंगावर ठेवून बघते. मग ती अंगावर ठेवून बघते, मग तिला वाटतं नाही पण मग हा रंग पण एकदा बघू का, ही साडी पण बघू का, नाही मला तशी आवडली आहे पण मला अजून बघायच्यात. मग तुम्हाला तिथे असं वाटतं अरे ही आवडली आहे ना एवढी, पहिलीच इतकी छान आहे ना, घेऊन टाक ना, कशाला अजून 10 बघायच्यात. पण तसं नसतं. त्या स्त्रीला अजून 10, 15, 20 साड्या बघून फायनली हा डिसिजन करणं की ती आपण जी बघितली आणि जी आवडली ती करेक्ट चॉईस आहे. ह्या एक्सपिरियन्स, ही जर्नी तिच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की ती ह्या कन्क्लुजनला येणार आहे की 10 साड्या बघून मग ही खरंच मला ही आवडली आहे, ह्या कन्क्लुजनला तिला आणायला तुम्हाला मदत करायची आहे. त्यामुळे एखादी साडी जर पहिले तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तिला म्हणा ही खूप छान दिसते पण अजून 4 पण ट्राय करून बघ, पण ही मला असं वाटतंय तुला उठून दिसेल. आणि मग तिला असं सांगा की एका बाजूला ही आणि एका बाजूला दुसरी ठेवून बघ बरं तुला कुठली आवडतीये, आणि मग बघ आपण म्हणलो होतो ना हीच छान आहे. तर तुम्ही डिसिजनला त्याच येणार आहात, पण त्याला येण्याची पद्धत जर तुम्ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने अप्रोच केलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. अजून एक मुद्दा आहे,
रंगांचे प्रकार, रंगांमधल्या छटा, कलर शेड्स, डिफरंट कलर्स, एखादा अंजिरी असतो, एखादा पीच पिंक असतो, एखादा अबोली असतो, एखादा पेस्टल लॅव्हेंडर असतो. पण ह्या सगळ्या छोट्या 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 ज्या रंगांच्या छटा आहेत त्या कधी कधी पुरुषांना डिफरन्शिएट होत नाहीत. त्यांना असं वाटतं अरे हा तर पर्पलच आहे, हा तर पिंकच आहे, असं नसतं. तर कलर्ससाठीची सेन्सिटिव्हिटी तुम्हाला जर नसेल तर ती तुमच्या बरोबरच्या स्त्रीची रिस्पेक्ट करा. आणि तुम्हाला जर एखादा रंग समजला नाही तर त्या व्यक्तीकडनं, जी विकतीये, सेल्स पर्सनकडनं पण समजून घ्यायचा प्रयत्न करा की तुमच्याकडे पीच आहे का, मग हा ऑरेंजच्या जवळ आहे का, असं विचारून बघा. तुम्हालाही त्यातले फरक जाणवायला लागतील. अशाच पद्धतीने मला असं वाटतं की पुरुषांचं सुद्धा साडी शॉपिंग एक्सपिरियन्स त्यांच्या स्त्री पार्टनर बरोबरचा छान एन्जॉयबल झाला पाहिजे. आणि अजून एक आहे की तुम्ही मूवीला जाता, तुम्ही ड्राईव्हजना जाता, तुम्ही अजून काही डेट्सवर जाता, तसंच साडी शॉपिंग ही पण डेट म्हणूनच समजलीत तर तुम्हाला मजा जास्त येईल. प्रथाचं अतिशय सुंदर भव्य दालन चालू झालेलं आहे भांडारकर रोड पुणे इथे. तुम्ही इथे येऊ शकता. इथे पुरुषांना बसायलाही सोय आहे. बायकांबरोबर शॉपिंग केलं तर तुम्हाला खूप सारी माहिती सुद्धा आमच्याकडनं मिळेल. तुमच्या शॉपिंग एक्सपिरियन्सला हेल्प करायला आमची टीम इथे आहे. आणि काहीच नाही तर आमची कॉफी तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.